मी कारंडे सरांना विनंती करतो त्यांनी आजचा कार्यक्रम चालू करावा. धन्यवाद सर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम लागवड नियोजन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद हा कार्यक्रम दिनांक 17 म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विभागीय विस्तार केंद्रामार्फत हा 15 दिवसाचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम महत्वाचा असा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी भागातील कर्मचारी क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. कालच्या सत्रामध्ये आपण खरीप हंगामातील बियाणे निवड नियोजन याबद्दल डॉक्टर आनंद सोळंके सर प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे विभाग यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. त्याचप्रमाणे आज देखील एक अत्यंत महत्वाचा असा विषय घेऊन बीजोत्पादन कार्यक्रम व बीज प्रक्रिया हा जो महत्वाचा विषय आहे हा विषय घेऊन आम्ही आज येत आहोत. आजच्या विषयाचे आम्हाला प्रमुख वक्ते जे आहेत ते आहेत डॉक्टर विजय शेलार सर बियाणे संशोधन अधिकारी बीज तंत्रज्ञान योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सरांचा परिचय करण्यासाठी मी आमचे सहकारी डॉक्टर जोगदंड सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा थोडक्यामध्ये परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. आजचे जे आपल्याला प्रमुख मार्गदर्शक लाभलेले आहेत डॉक्टर विजय शेलार सर. तर सरांनी बियाणे तंत्रज्ञानामध्येच आचार्य पदवी धारण केलेली आहे. तसेच सरांचे 17 आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरती शिफारशी आहेत सरांच्या. तपोवन या गहू संशोधन या गव्हाच्या व्हरायटीमध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे. बियाणे निर्मिती तंत्रज्ञान तसेच पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या सहकार्याने बियाणे तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन करणाऱ्या 25 शेतकरी मेळाव्यांचे सरांनी आतापर्यंत आयोजन केलेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमासाठी बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सरांचे पाठ्यपुस्तके प्रसिद्ध आहेत. सरांनी आतापर्यंत 22 MSc आणि PhDच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. तसेच विविध वर्तमानपत्रातून सरांचे 60 लेख प्रदर्शित किंवा प्रकाशित झालेले आहेत. वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे 2015 साली सरांना वसंतराव नाईक स्मृती पुरस्काराने गौरवित करण्यात आलेले आहे. तसेच 2011, 16 व 17 मध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट केंद्र बीजोत्पादन केंद्र म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या बीजोत्पादन तंत्रज्ञान विभागाचे सर संशोधन अधिकारी आहेत. तरी मी शेलार सरांना विनंती करतो की सरांनी आजचा जो आपला विषय आहे बीजोत्पादन कार्यक्रम व बीज प्रक्रिया तर या विषयावरती मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय ना? हो सर. सर्वांना नमस्कार. आज आपण ज्याविषयी माहिती घेणार आहोत तो विषय आहे बीजोत्पादन कार्यक्रम आणि बीज प्रक्रिया. आपल्या सर्वांना माहितीच आहे की चांगल्या बियाण्याचे उत्कृष्ट प्रतीच्या बियाण्याचे महत्त्व खूप पूर्वीपासून सर्वांना माहिती आहे. तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये सांगितले आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटी. म्हणजे किती पूर्वीपासून चांगल्या प्रतीच्या बियाण्याचं महत्त्व सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांना सुद्धा आता ह्या गोष्टी पटू लागलेल्या आहेत की बाबा चांगलं बियाणं पेरलं तरच आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकेल. आणि त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांची सुद्धा चांगल्या बियाण्यासाठी मागणी वाढत आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की पेरणीचा हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांची बियाणे मिळवण्यासाठीची धडपड सुरू होते. मग बऱ्याच वेळा त्यांना पाहिजे त्या पिकाचं पाहिजे त्या जातीचं बियाणं मिळू शकत नाही किंवा कधी कधी त्यांना ते जास्त भावाने बियाणं खरेदी करावं लागतं किंवा मग त्यांना जो वाण पेरायचा आहे ज्या पिकाचं वाण पेरायचं आहे त्या पिकाचं म्हणजे तो वाण मिळत नाही त्यांना. मग कदाचित त्यांना दुसरा वाण पेरावा लागतो. तर ह्या गोष्टी बऱ्याच वेळा घडताना दिसतात आपल्याला. तर याच्यासाठी एक सर्व शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाबद्दल माहिती घेतली
आणि त्यांनी त्यांना लागणारं बीजोत्पादन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाबद्दल माहिती घेणं खूप आवश्यक आहे. बीजोत्पादन आणि आपलं जे धान्य उत्पादन आपण करतो त्याच्यामध्ये फारसा काही फरक नाहीये, परंतु खूप थोड्या अशा तांत्रिक गोष्टी आहेत की त्याची माहिती करून घेतली तर बीजोत्पादन हे सहज करणं शक्य आहे. तर या आज आपण जो काही आपण माहिती घेणार आहोत त्याच्यामध्ये बीजोत्पादनाच्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. आणि मग शेतकऱ्यांना स्वतःचं जे काही बीजोत्पादन लागणार आहे म्हणजे बियाणं लागणार आहे त्याचं बीजोत्पादन करणं शक्य होणार आहे. तर यामध्ये आपण चांगल्या प्रतीचं बियाणं का पेरलं पाहिजे, तर यामुळे काय होतं की आपलं जे काही उत्पादन आहे ते कमीत कमी 15 ते 20% वाढू शकतं. तसंच त्याच्यामध्ये काही चांगल्या प्रतीचे जे वाण आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचे गुण असतात, चांगले एकसारखी प्रत असते, त्याच्यामुळे मार्केटमध्ये त्याला भाव पण जादा मिळतो. तसंच त्याचे रोग आणि किडीला प्रतिबंधक अशी ते वाण असतात, त्यामुळं आपले पीक हे रोगाला बळी पडत नाही. ह्या सर्व गोष्टीमुळं चांगल्या वाणाचं बीजोत्पादन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण जे काही माहिती घेणार आहोत ते आता माझे सहकारी डॉक्टर अविनाश करजुले तुम्हाला याबद्दल सर्व माहिती देतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या विषयाबद्दल आपण सर्वांनाही माहिती द्यावी. अनम्यूट व्हा करजुले सर, अनम्यूट व्हा तुम्ही. येतोय आवाज? हो हो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता खरीप हंगामाची सुरुवात आपल्या तोंडावर आलेली आहे आणि बियाणाची लगबग आता थोड्या दिवसात सुरू होईल. सरांनी सांगितलं की आपल्या संतांनी सुद्धा सांगितलं की शुद्ध बियाणाचं महत्व कसं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय की तुमचं जर पेरलेलं बीज सर्वोत्तम असेल तर. सर आवाज जरा कमी आहे, आपला आवाज जरा. हॅलो. हा आवाज कमी आहे. हॅलो हॅलो. हा आवाज येतोय, कमी आहे जरा. वॉल्यूम वाढवा तुमच्या तिथं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे तुकाराम महाराजांनी आपल्याला शुद्ध बीजाचं महत्व सांगितलेलंच आहे. म्हणून शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पेरणी करण्यापूर्वी जे आपण बी वापरणार आहे ते मात्र शुद्ध प्रतीचं कसं आपल्याला मिळेल याची जवळ काळजी घेण्याची गरज आहे. मग हे बियाणं शुद्ध. हॅलो हॅलो, आवाज येतोय, कंटिन्यू करा सर. स्लाइड शेअर होते मला. हॅलो. हा सर, आवाज येतोय व्यवस्थित, तुमची स्लाइड तो सुरू करा सर. स्लाइड पुढे जात नाही सर. हॅलो. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. नेक्स्ट. जोगदंड सर स्लाइड पुढे घ्या. नेक्स्ट. कारण सर जोगदंड सरांना सांगा स्लाइड पुढे घ्या म्हणून. यामध्ये आता आपण आजच्या या सत्रामध्ये आपण काही मुद्दे आपण याच्यात घेणार आहोत. म्हणजे बियाण्याचे महत्व, बियाणे व धान्यातील महत्वाचे फरक, भारतातील बीजोत्पादन कार्यप्रणाली, सुधारित बियाण्याचे गुणधर्म, बियाण्याचे प्रकार,
काळजीपूर्वक बियाणे खरेदी कशी करायची आणि बीज प्रक्रिया. आता एक एक आपण मुद्दा याच्यामध्ये कव्हर करू. नेक्स्ट 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 बियाण्याचे महत्व आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आपली वाढती लोकसंख्या. मग वाढती जशी लोकसंख्या, जशी आपली लोकसंख्या वाढेल त्याप्रमाणे आपल्याला अन्नधान्य उत्पादन करण्याची आणि वाढवण्याची जास्त गरज आहे. मग त्याला पर्याय आपल्याला काय आहे, तर पिकाखालील क्षेत्र वाढवतात. ते काय आता शक्य नाही, कारण आता मॅक्झिमम पर्यंत आपण क्षेत्र हे पिकाखाली आणलेलं आहे. मग दुसरा पर्याय काय, तर आहे ते पिकातून उत्पादकता वाढवायची. मग उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर पिकांचे उत्कृष्ट व्यवस्थापन करायचे. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट करायचे. यालाही मात्र काही मर्यादा आहेत. शेतकऱ्यांकडे पैशांचा किंवा आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा जसा अवेलेबल होईल त्याप्रमाणे ते करू शकतो. मग दुसरा पर्याय काय, तर आपण पीक घेणार आहे त्याचे अधिक उत्पादन देणारे वाण जर आपण पेरलं तर साधारणतः प्रचलित जातीपेक्षा आपल्याला 10 ते 15% आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि नवीन सुधारित जातीचं बी ज्यावेळेस आपण एखादी व्हरायटी रिलीज करतो तर ती साधारणतः त्या काळातल्या प्रमुख किडी व रोगास प्रतिकारक असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा जो इनपुट कॉस्ट आहे तोही वाचतो आणि पेरलेल्या बियाणापासून साधारणतः 10 ते 15% आपल्याला जास्त उत्पादनाची हमी सुद्धा मिळू शकते. नेक्स्ट नेक्स्ट आता ही आपण बियाणा संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर संपूर्ण देशामध्ये हे बीजोत्पादनाची कार्यप्रणाली काय आहे, तर सर्वोच्च स्थानावर ICAR ही संस्था आहे. त्याच्या निगडीत 51 संस्था या बीजोत्पादन कार्य सामील आहेत. केंद्रीय कृषी विद्यापीठे 73 आहेत, राज्य कृषी विद्यापीठे 60 आणि त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र KVK जे 717 आहेत ते सुद्धा आता या बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये सामील झालेले आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगले बियाणे आपण कसे उपलब्ध करू याच्यासाठी केंद्र शासनाचा तसेच राज्य शासनाचा खूप महत्वाचा त्याच्यात योगदान राहत आहे. आता नवीन सीड हब जे गळीत धान्यासाठी 35, कडधान्यासाठी 150 आणि भरड धान्यासाठी 25 केंद्र सरकारने आता या उत्पादन वाढीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अवेलेबल गुड सीड मिळण्यासाठी हा सीड हब कार्यक्रम तयार केलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर यांचे जे नियोजन आहे ते राष्ट्रीय बियाणे महामंडळ नॅशनल सीड कॉर्पोरेशन हे करते आणि राज्य स्तरावर राज्य बियाणे महामंडळ जे 17 राज्यात सध्या कार्यरत आहेत. या आणि ज्या बेसिक जे शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणाची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा आहेत जे 25 राज्यांमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. आणि अधिसूचित बियाणे परीक्षण प्रयोगशाळा ही जी उत्पादित झालेले बियाणे की त्यांची क्वालिटी, त्यांचे उगवण क्षमता आहे का, त्यांची फिजिकल प्युरिटी भौतिक शुद्धता त्यामध्ये आहे का हे तपासण्यासाठी जवळजवळ 132 अधिसूचित बियाणे परीक्षण प्रयोगशाळा आता स्थापन झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर लहान आणि मोठ्या असे एकूण जवळजवळ 500हून अधिक खाजगी कंपन्या सुद्धा आता बीजोत्पादनामध्ये सामील आहेत. आणि आता आपल्या राज्यामध्ये ग्राम बीजोत्पादनाद्वारे सुद्धा चांगले उत्कृष्ट प्रतीचे बियाणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी हा एक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे. आता जर हा आपण तक्ता पाहिला भारतातील विविध पिकांच्या गुणवत्तापूर्वक बियाणाची आवश्यकता, तर असे लक्षात येईल की जवळजवळ नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये
आपण जे काही सुधारित बियाणे उत्पादन करतो त्यामध्ये आपण केवळ 22 ते 25% शेतकऱ्यांना क्वालिटी सीड प्रोव्हाइड करू शकतो. मग याच्यासाठी काय करता येईल की ग्राम बीजोत्पादन आणि शेतकऱ्यांना आपण तांत्रिक मार्गदर्शन करून त्यांना बीजोत्पादनामध्ये सामील करून ही उपलब्धता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. मग आता सुधारित बियाणं म्हणजे काय नेमकं? तर सुधारित बियाण्यामध्ये एक विशिष्ट व्हरायटी की जिला जे सीड ऍक्ट म्हणजे बियाणे कायदा जो आहे त्याप्रमाणे आवश्यक असणारी त्यामध्ये उगवण क्षमता आहे, त्याची फिजिकल प्युरिटी चांगली आहे, रासायनिक आणि त्याचे बाह्य गुणधर्म एकसारखे आहेत. म्हणजे तुम्ही जर शेतामध्ये ती व्हरायटी लावली तर ती तुम्हाला त्याच्यात एकसारखेपणा जाणवेल. हे सर्वसाधारण सुधारित बियाण्याचे गुणधर्म आहे. मग बियाण्याचे शास्त्रीयदृष्ट्या परीक्षण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी क्वालिटीच्या स्तरावर त्याची अनुवांशिक शुद्धता, वाहनांची शुद्धता, तृण बियाणांपासूनची मुक्तता, बियाणांची उगवण क्षमता, त्याचा जोम, त्याची शारीरिक शुद्धता, रंग, आकार, प्रत हे तपासलं जातं आणि त्यानुसार मग ते मार्केटमध्ये अवेलेबल होतं. अशा प्रकारे सुधारित बियाणाची क्वालिटी सुद्धा महत्वाची मेंटेन केली जाते. आता शेतकरी कसं येतं तर सर्व साधारण बियाण्याचे प्रकार असे असतात. केंद्रक बियाणे, जी नवीन व्हरायटी डेव्हलप करायची आहे तो शास्त्रज्ञ हे केंद्रक बियाणे तयार करतो, त्याला न्यूक्लियस सीड म्हणतात. केंद्रक बियाणे एकदा केंद्राच्या अधिसूचित झाली ती जर व्हरायटी तर मग तिचे मल्टिप्लिकेशन करून मूलभूत बियाणे तयार केले जाते. मूलभूत बियाणे म्हणजे ब्रीडर सीड तयार केले जाते. ते त्याच्या पुढे जाऊन त्या मूलभूत बियाणापासून पायाभूत बियाणे आणि प्रामाणिक बियाणे तयार केले जाते आणि कधी कधी त्यापासून सत्यप्रत बियाणे सुद्धा तयार केले जातात. मग बियाण्याचे प्रकार करण्याचे आणखी दोन मुख्य उद्दिष्टे काय आहेत तर बियाण्याची आनुवंशिक व भौतिक शुद्धता कायम ठेवून बीजोत्पादनास चालना द्यायची आहे आणि आवश्यक ती गुणवत्ता असलेले बियाणे योग्य किमतीत आपल्याला पुरवठा करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचे बियाणे उपलब्ध होईल. नेक्स्ट मग आता आपण हे जे आपण बियाण्याचे प्रकार पाहिले तर मग ते कोण उत्पादन करू शकतो तर केंद्रक जे बियाणे आहे तो केंद्रक जो बियाणे आहे तो मूळ पीक पैदासकार जो ब्रीडर आहे तो तयार करतो. त्याच्यानंतर त्याचे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी ते त्याच्यापासून मूलभूत ब्रीडर सीड तयार केले जाते. तो ब्रीडर किंवा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर त्याचे ब्रीडर सीड प्रोडक्शन केलं जातं. त्याच्यानंतर जे आपल्याला पायाभूत बियाणे तयार करायचं आहे ते कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, बियाणे महामंडळ जे आहेत किंवा खाजगी संस्था किंवा शेतकऱ्यांचे जे गट आहेत ते पायाभूत बियाणे तयार करू शकतात. प्रामाणिक बियाणे सुद्धा शासकीय संस्था, खाजगी संस्था आणि कृषी विद्यापीठे तयार करतात, जेणेकरून जास्तीत जास्त बियाणे शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध होईल. सत्यप्रत बियाणे सुद्धा कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था, खाजगी संस्था, शेतकरी अधिसूचित असण्याची आवश्यकता नाही. तथापि मात्र गुणवत्तेची मात्र संपूर्ण जबाबदारी या सत्यप्रत बियाणामध्ये त्या संबंधित उत्पादकांनी घेण्याची आवश्यकता आहे. आता आपण पाहिलेलं आहे की बीजोत्पादनातील ज्या संस्था आहेत त्या आपण आता मागच आपण त्याच्यावर ओव्हर केलेला आहे. तर बीजोत्पादन घेण्यासाठी विशेष काळजी काय घ्यायची आहे तर त्याचे दोन प्रकारचे प्रिन्सिपल म्हणजे तत्व आहे. एक अनुवंशिक जे तत्व आहे की जेणेकरून त्या बियाणाची जी अनुवंशिक शुद्धता आहे ती टिकली पाहिजे. मग वाण व जातीमध्ये बदल कसे होऊ शकतात तर सपोज एखादी आपण व्हरायटी घेतली आणि उत्पादना दरम्यान त्या जातीमध्ये बदल जर झाले तर ते मात्र अयोग्य आहे. ते अयोग्य कारण त्या पुढं ते जे व्हरायटी डिटोरेट होऊन व्हरायटीचे जे अनुवंशिकता आहे ती कमी होत जाऊन ती पुन्हा ती व्हरायटी नामशेष होण्याची शक्यता असते. मग ते टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे
तर ती व्हरायटी ती त्या वाहनाची अनुवंशिक शुद्धता टिकण्यासाठी जर आपण अयोग्य हवामान, जमिनीची सुपीकता जर कमी असेल तरी पण तिची अनुवंशिक शुद्धता कमी होऊ शकते. तुम्ही पीक उत्पादन झाल्यानंतर जी प्रोसेसिंग करतात, जे आपण थ्रेशिंग करतो, त्या दरम्यान सुद्धा दुसऱ्या वाहनाची त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यावेळी आपण बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो त्यावेळी मात्र याची खूप काळजी घेण्याची गरज असते की दुसऱ्या एखाद्या वाहनाचं एक दोन जरी सीड त्यामध्ये मिक्स झालं तर ती जी व्हरायटी आपण जी उत्पादन केलेली आहे तिची मात्र अनुवांशिक शुद्धता ही कमी होऊ शकते किंवा तो लॉट फेल होऊ शकतो. वातावरणाचे बदल होतात त्याच्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये जनुकीय बदल सुद्धा होऊ शकतात. यामुळे सुद्धा त्याची अनुवंशिक शुद्धता कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे आपण बीजोत्पादन घेत असताना नैसर्गिक परपरागीकरण म्हणजे क्रॉस पॉलिनेशन सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे बीजोत्पादनासाठी एक आपण ठराविक आयसोलेशन डिस्टन्स आपण ठेवतो दोन जातींमध्ये, दोन पिकांमध्ये. त्यामुळे सुद्धा त्याची आपण अनुवंशिक शुद्धता आपण त्याची राखू शकतो. दुसरं तत्व आहे आपण जे मॅनेजमेंट शेतीविषयक जे तत्व आहे त्याची जर काळजी घेतली, उदाहरणार्थ हवामान ज्या आपण जे वाण लावणार आहे त्याच्या वाढीसाठी जर पोषक असा हवामान असेल तर त्याचे आपल्यापासनं जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकते. सुपीक जमीन जर आपण असेल आपली तर अपेक्षित आपल्याला उत्पादन मिळणारच. विलगीकरण अंतर आपल्याला ठेवायचं आहे कारण जे परपरागी दुसऱ्या एखाद्या वाणाचे परपरागी भवन जे कीटक असतात, मधमाशा किंवा इतर परागी भवन करणारे, तर त्यामुळे त्याची अनुवंशिक शुद्धता नष्ट होण्याची शक्यता टाळण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाहनांचे जर प्लॉट असतील तर त्याच्यामध्ये ठराविक विलगीकरण अंतर ठेवणं गरजेचं आहे. पूर्व मशागत आपण चांगली करणं गरजेचं आहे. पेरण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ठराविक पेरणीची अंतर आणि ओळीतले अंतर राखणं गरजेचं आहे. शिफारस दिल्याप्रमाणे खते पाणी देणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे आपण पीक घेणार आहे, जे आपण वाण लावलेलं आहे त्यामध्ये जर भेसळ असेल, जर तुम्हाला जाणवली की त्यामध्ये भेसळ आहे तर मात्र ती फुलोऱ्यात येण्या अगोदर ती आपण काढून घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी बीजोत्पादन क्षेत्र अधिकारी आपल्याला क्षेत्र तपासणी दरम्यान मदत करतातच, परंतु शेतकऱ्यांनी स्वतःही जर आपल्याला ते येण्यापूर्वी जर आढळलं तर ते आपण ते उपटून टाकून म्हणजे त्याला रोगिंग म्हणतात ते करणे गरजेचं आहे. पीक वाढीच्या दरम्यान आंतरमशागत, पीक संरक्षण हे जर केलं आणि काढणीच्या दरम्यान आणि थ्रेशिंगच्या दरम्यान जर आपण जर योग्य काळजी घेतली, भेसळ होऊन दिली नाही आणि तर त्या बियाणाची क्वालिटी शेवटपर्यंत आपण राखू शकतो. बियाणे मात्र आता ते तुमच्याकडे तयार झालेले बियाणं तुम्हाला योग्य प्रकारे योग्य आर्द्रतेच्या येईपर्यंत 10 ते 12% आर्द्रता येईपर्यंत आल्यानंतर मग पुढे साठवणूक करायची आहे. साठवणुकीसाठी सुद्धा तुम्हाला पोषक वातावरण जिथं आर्द्रता कमी आहे, स्वच्छता आहे, पूर्वीचे तिथं जी साठवणुकी दरम्यानची पिढी नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे उत्पादित झालेलं बियाणं साठवून ठेवायचं आहे. नेक्स्ट हे झाली एक आपण प्रारंभिक आपली माहिती. मग आता ज्यावेळेस आपण बियाणं आपल्याला खरेदी करायचं आहे तर मग आपल्याला पहिल्यांदा आपल्या मनामध्ये आपण ठाम करून घ्यायचं आहे की आपल्याला बियाणं कोणतं पेरायचं आहे, कोणत्या जातीचं पेरायचं आहे. ते घेतल्यानंतर आपण एखाद्या कृषी सेवा केंद्रामध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर मात्र जी आपल्याला अवेलेबल असलेली जी व्हरायटी आहे, जे वाण आहे, जी स्टेज आहे ती जर अवेलेबल असेल तर मात्र मग आपल्याला काय पाहायचं आहे तर त्यावर एक टॅग असतो, खून चिठ्ठी असते. त्या टॅगवर आपल्याला काय पाहायचं आहे
तर ती आपल्याला जे पीक आहे आपलं त्या जातीचेच ती बॅग आहे का, त्यावर त्याची उगवण क्षमता ती तपासण्याची तारीख पाहिजे आहे, त्याला सुद्धा एक्सपायरी असते. आणि ती अपेक्षित उगवण क्षमता जर आपण कन्फर्म केली, आपल्याला सपोज सोयाबीन आपल्याला पेरायचे, सोयाबीनची उगवण क्षमता कमीत कमी 70% असावी लागते, ती आपण कन्फर्म करायची त्या टॅगवर की 70% उगवण क्षमता त्यामध्ये आहे की नाही. नंतर बियाणे वापरण्याची अंतिम तारीख सुद्धा त्यावर नमूद केलेली असते, ती पण पाहून घ्यायची आहे. बियाणे कोणत्या प्रकारचे आहे, स्टेजचे आहे ते पाहून घ्यायचे आहे. टॅगवरील क्रमांक, साठा क्रमांक, लॉट नंबर दिला असतो तो पाहून घ्यायचा आहे. चाणाक्ष शेतकऱ्यांचं हे आपली ही नोंद खूप आपल्याला नंतर उपयोगाला येते. बियाणाची आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता आहे की नाही हे कन्फर्म करायचं आहे. बीजोत्पादक यांनी दिलेली ही माहिती त्या टॅगवर असते. सदर टॅगवर बीजोत्पादक, बीज प्रमाणीकरण अधिकारी यांची सही शिक्का आहे की नाही हे पण कन्फर्म करायचे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बियाणे आपण जी बॅग देणार आहे ती मोहरबंद आहे की नाही हे पाहून घ्यायचं आहे. नेक्स्ट आता सरळ आपल्याला जी स्टेज आपल्याला जी निवडायची आहे ती आपल्याला ढोबळमानाने कशी, सपोज तुम्हाला ब्रीडर सीड मूलभूत बियाणे जर असेल घ्यायचं असेल तर तिचा पिवळा रंग असतो, पायाभूत बियाण्याचा पांढरा रंग असतो, प्रमाणित बियाण्याचा रंग निळा असतो सर्टिफाईड सीडचा, आणि सत्यत्र बियाणाचा फिकट हिरवा असतो. त्यावरून सुद्धा आपण लगेच ओळखू शकतो की हे कोणत्या स्टेजचं बियाणं आहे. नेक्स्ट आता या तक्त्यामध्ये वेगवेगळ्या पिकाचे कमीत कमी उगवण क्षमता किती आहे हा चार्ट दिलेला आहे. साधारणतः भात असेल तर तिथं 80% कमीत कमी उत्पादन पाहिजे, तुमचं मूग असेल तर 75%, उडीद असेल तर 75%, भुईमूग 70%, सोयाबीन 70%, ज्वारी 75%, अशा प्रकारे कांदा 70%, बाजरी 75% आणि 70%. ही टक्केवारी त्या तुमच्या टॅगवर त्या बियाणाची उगवण क्षमता तेवढी आहे की नाही हे मात्र पाहून घेणे गरजेचं आहे. नेक्स्ट मग आता तुम्ही ती बॅग निवडलेली आहे, आता तुम्ही सर्व त्या बाबी तपासून घेतलेल्या आहेत. मग आता तुम्हाला त्याची खरेदीची पावती घ्यायची आहे. पावती मात्र काय द्यायची, कशी द्याल तुम्ही, तर ती पक्की पावती म्हणजे पक्क बिल घ्यायचं आहे की जेणेकरून जर पुढे भविष्यात जर तुम्हाला त्या वाहनाच्या उगवण क्षमतेबद्दल त्यामध्ये भेसळीचे प्रमाण जर आढळले किंवा तुम्हाला काही तक्रार जर नोंदवायची असेल तर मात्र आपण या बिलाचा उपयोग आपल्याला होतो. या बिलावर बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर, बियाणे खरेदीची तारीख याची नोंद असलेली पाहिजे. या सर्व गोष्टीचा उपयोग जर बियाणात काही दोष असेल तर मात्र तक्रार करताना होतो. मग पुढे तुम्ही ती बॅग घेतली, ती तुमची पक्की पावती घेतली, आता तुम्हाला बी पेरायचंय. पेरताना मात्र काय काळजी घ्यायची आहे, तर बियाण्याची जो टॅग आहे तो टॅग तसाच सांभाळून त्यावरच पॅक राहील असा करायचा आणि खालच्या बाजूने तिला आपल्याला फोडायची आहे. खालच्या बाजूने आपल्याला फोडायची, वरचा टॅग तसाच व्यवस्थित ठेवून घ्यायचा जेणेकरून भविष्यात जर काही दोष बियाणामध्ये आढळला तर या बॅगचा या टॅगचा आपल्याला उपयोग होईल. जर बॉक्स असेल तर त्यावेळी माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यायची. त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण तो बॉक्स फोडून ठेवायचा. जे आपण बियाणे आपण वापरणार आहे ते बियाणाचा मात्र थोडा नमुना आपण जपून ठेवायचा आहे जेणेकरून त्याचं जर काही पुढे बियाणात दोष असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण तो नमुना सुद्धा आपण बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करू शकतो. मग आता तुम्ही बीजोत्पादन घेताय, मग बीजोत्पादन घेताना तुम्हाला बियाण्याची शुद्धता राखण्यासाठी काय करायचं आहे, तर योग्य जमिनीची निवड करायची आहे. प्रक्षेत्राची नोंद पहिल्यांदा करून घ्यायची आहे. जे पीक घ्यायचंय, जे वाण घ्यायचंय त्याच्यासाठीच जे विलगीकरण अंतर आहे ते आपण ठेवायचंय. आणि पीक वाढीच्या काळात जी भेसळीची झाडे आहेत ती जर काढून घेतली आणि काढणी मळणी करताना जर काळजी घेतली
तर आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे ते मात्र शुद्ध प्रतीचं मिळेल आणि तुम्ही तिची खात्री घेऊ शकता. मात्र विलगीकरण अंतर, पूर्वी जर आपण तेच जर पीक घेतलेलं असेल आणि पीक वाढीसाठी जर अनुकूल हवामान आणि जमीन जर नसेल तर मात्र ते उत्पादित होणारे जे सीड आहे ते मात्र योग्य क्वालिटीचे असेल याची मात्र आपण हमी घेत नाही. कारण त्यामध्ये विलगीकरण जर अंतर जर कमी जास्त असेल तर परपरागी भवनाची शक्यता असते. पूर्वी जर तेच जर पीक घेतलं असेल तर ते नंतरच्या सीझन मध्ये पुन्हा ते उगवून येईल आणि दुसऱ्या व्हरायटीची ती भेसळ तुम्हाला दिसू लागेल. पीक वाढीसाठी जर अनुकूल हवामान व जमीन नसेल तर मात्र रोग व किडीचा प्रादुर्भाव होईल, अपेक्षित उत्पादन मिळणार नाही आणि मग मात्र ज्या उद्देशाने साठी आपण जे बीजोत्पादनासाठी आपण प्रयत्न केला तो मात्र सफल होणार नाही. नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ही आपल्याला करायची आहे. नेक्स्ट. सध्याच्या काळामध्ये सोयाबीनचा बियाणाची जी उपलब्धता आहे ती मात्र कमी आहे आणि शेतकऱ्यांना जी अपेक्षित जी व्हरायटीला असेल, जी वाण असेल ते मात्र उपलब्ध होत नाही आणि मग शेतकऱ्यांना कोणाच्याही आहारी जाऊन योग्य ते सीड न मिळाल्यामुळे त्याच्या उत्पादनात त्याची उगवण क्षमता कमी असणे असे अनेक प्रकार आपण मागच्या वर्षी पाहिलेले आहेत. त्यामुळे सोयाबीन या पिकाचे जर आपण केलं तर विचार केला तर भारतातील आणि महाराष्ट्रातील जर आपण सोयाबीन शेतकरी उत्पन्न इतर देशाच्या तुलनेत जर पाहिलं तर खूप कमी आहे. त्याचं काय कारण असेल तर चांगल्या प्रतीच्या उगवणक्षम बियाणाचा अपुरा प्रमाणात पुरवठा हे मुख्य कारण आपल्याला समोर येतं. सोयाबीन बीजोत्पादन पिकाची चुकीच्या पद्धतीने काढणी आणि काढणीनंतर सदोष हाताळणी हा दुसरा एक मुद्दा आहे. कारण सोयाबीन इतकं नाजूक पीक आहे की त्याचं साठवणुकीतील आयुष्य हे जर आपण सदोष हाताळणी चुकीच्या पद्धतीने जर काढणी केली तर मात्र त्याचं उगवण क्षमता फार लवकर कमी होऊ शकते. कारण त्याचा जो बियाणाचा आवरण आहे तो खूप पातळ असतो. आपण जर सीड हातात घेतला आणि ते जर खूप जर वाळलेलं जर असेल तर तुम्हाला लगेच जाणवेल की त्याचं ते टर्फल आहे ते लगेच निघून येतं आणि ते खूप पातळ असतं. आणि जर बियाणाचा जर तुम्ही जो एम्ब्रियो जो भ्रूण जर पाहिला तर तो इतर बियाणांपेक्षा तो झाकलेला नसतो, तो बाहेरच्या बाजूने असतो आणि तो जो एम्ब्रियो आहे जो भ्रूण आहे त्याच्यातूनच तुम्हाला नवीन उगवणक्षम बियाणे रोप तयार होतं आणि जर त्यालाच जर इजा झाली तर मात्र त्याची उगवण क्षमता लगेच कमी होते, त्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि मात्र आपल्याला अपेक्षित पिकाची रोपांची संख्या शेतामध्ये मिळत नाही आणि मग त्या बियाणाच्या तक्रारी सुरू होतात. नेक्स्ट. मग आता आपण पाहिलं की सदोष काढणीमुळे त्याचं उगवण क्षमता कमी होऊ शकते. तर मग आपण काढणीच्या काळात सोयाबीनची कशी काळजी घ्यायची तर शेतातच सोयाबीन पूर्ण वाळून गेल्यानंतर काढणी केल्यास त्याची उगवण क्षमता कमी होते कारण त्याच्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते. सोयाबीनची काढणी ही शरीर क्रिया पक्वतेच्या म्हणजे त्याचे पानं थोडेसे पिवळे झालेले असतील, त्याच्या खोडाचा रंग पिवळसर झाला असेल, शेंगा पिवळ्या पडलेल्या असतील आणि थोडीशी पानगळ सुरू झाली असेल तर त्या काळात जर आपण ती सोयाबीनची काढणी केली तर मात्र त्याची उगवण क्षमता टिकवण्यास आपल्याला थ्रेशिंग करताना मदत होते आणि त्याची उगवण क्षमता आपण टिकवू शकतो. काढणीनंतर एका जागी कडपे घालून वाळवायचे आहेत आपल्याला आणि हे कडपे दिवसातून एकदा दोनदा हलवून त्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे जेणेकरून ते जे कडपे आहेत ते कुजणार नाहीत याची काळजी घ्यायची. कारण
जास्त प्रथिने असल्यामुळे यामध्ये लवकर फंगस डेव्हलप होऊ शकतो आणि तुमची रोगण क्षमता कमी होऊ शकते. हे झाले तुमचं काढणी, तुमचं वाळवणी. नंतर मळणी करताना काय करायचंय? आता आपण जनरली मळणी करताना शेतकरी काय करतो, ट्रॅक्टरने वर चालणारं सोयाबीन मळणी यंत्र वापरतो. त्यामध्ये ढगाळ वातावरण जर असेल तर तो ट्रॅक्टरवाला त्याचा रोटर खूप फास्ट ठेवतो आणि मग जे त्याच्यापासून जे बियाणाला खूप इजा होते, त्याच्यासाठी आपण मळणी करताना सोयाबीन पहिल्यांदा आपण पाहिजे साधारणतः 17 ते 18% त्याचा ओलावा पाहिजे. आणि इतर पिकासाठी जे मळणी यंत्र वापरतो त्याच्यापेक्षा ते जे जो मळणी यंत्रामध्ये जो ड्रम आहे त्या ड्रम मध्ये फिरणाऱ्या त्या चक्राचा प्रति मिनिट फेऱ्याचा वेग हा 700 किंवा अधिक 700 पेक्षा जास्त असतो. मात्र या ड्रमचा वेग आपण सोयाबीन मळणी करताना आपल्याला तो कमी करायचा आहे. म्हणजे ट्रॅक्टरचा स्पीड थोडासा कमी ठेवायचा आहे, जेणेकरून त्या ड्रमवर बियाणे आदळून त्याचा एम्ब्रिओ डॅमेज होणार नाही, त्याचा एम्ब्रिओ खराब होऊन त्याची उगवण क्षमता कमी होणार नाही. त्याच्या ड्रम मध्ये आपल्याला माहिती आहे की स्टड्स असतात. ते स्टड मात्र काय करायचं, आपण एक आड एक याप्रमाणे आतल्या बाजूने करून घ्यायचे, जेणेकरून त्या स्टडचा सुद्धा त्यावर आदळून त्याच्या बियाणाला त्याची इजा होणार नाही. ट्रॅक्टरने मळणी करण्यात जर शेतकरी काही वेळा काय करतात की ट्रॅक्टरच्या टायर खाली त्याला मळणी करतात, तर मात्र त्या खळ्यामध्ये 1.5 फुटापेक्षा कमी थर असायला नको, जेणेकरून ते याच्यामुळे त्याची उगवण क्षमता कमी होईल, त्याचा एम्ब्रिओ खराब होईल. ट्रॅक्टरचे मळणी करताना ट्रॅक्टरचे टायर जुने गुळगुळीत असल्यास बियाणास होणारी इजा मात्र कमी होते. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टरने जर मळणी करत असाल तर ट्रॅक्टर त्यावरून फिरवताना त्याचे टायर जुने गुळगुळीत असले तर तो फायद्याचा ठरतो. आता तुमची काढणी झाली, आता मळणी झाली. आता तुम्हाला प्रोसेसिंग करताना शक्य तेवढं लवकर म्हणजे डिसेंबर जानेवारी पूर्वीच त्याची प्रक्रिया करून घ्यायची, जेणेकरून त्याचा ओलावा कमी होणार नाही आणि ओलावा जास्त असताना त्याच्यातलं जे डॅमेज आहे ते कमी राहील. प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी सोयाबीन उंचीवरून पडते त्या ठिकाणी तुमच्या ग्रॅव्हिटी सेपरेटर असेल, एलिव्हेटर असेल, त्या ठिकाणी रबराचा मऊ असा रबर ठेवावा, जेणेकरून त्या रबरावर ते सीड आदळेल आणि आदळल्यानंतर त्याचा जो एम्ब्रिओ आहे तो मात्र त्याला इजा न होता त्याची उगवण क्षमता आपल्याला टिकवता येईल. हे तुमचं प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला बियाणे आता साठवायचे आहे पुढच्या सीझन करता, तर मग साठवणीपूर्वी बियाणे मात्र चांगले वाळवायचे आहे. त्याचा ओलावा आपल्याला 10% मात्र कमी घ्यायचा आहे. आणि जर स्वतःकडे बियाणे आपण जर पेरणीसाठी वापरत असो तर मात्र साठवणीसाठी 400 गॅस प्लास्टिक कागदाच्या असलेल्या त्या पोत्यामध्ये आपल्याला ती साठवणूक करायची आहे. प्लास्टिक कागद जर उपलब्ध नसेल तर स्वच्छ केलेल्या युरियाच्या बॅग मध्ये सुद्धा तुम्ही ती साठवणूक करू शकता. बियाणास 2 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे थायरॉइडची बुरशीनाशकाची प्रक्रिया सुद्धा आपण करून ठेवू शकतोय. सोयाबीन बियाणाची साठवणूक करताना मात्र थप्पी ही 6 पोत्यापेक्षा जास्त उंचीची ठेवायची नाही. 6 पोत्यांपेक्षा जर जास्त थप्पी जर आपण लावली तर वरच्या थप्प्यांचा जो लोड आहे तो खालच्या पहिल्या दुसऱ्या थप्पीवर पडून खालच्या थप्पीतल्या बियाण्यांची जी उगवण क्षमता आहे ती कमी होऊ शकते. अशा प्रकारे जर आपण सोयाबीनचे जर आपण योग्य प्रकारे जर आपण जर काळजी घेतली तर आपण उत्तम दर्जाचे उगवणक्षम जर असणारच आहे, पण तुम्ही ते बियाणे आपण विक्री सुद्धा करू शकतो आणि बियाण्याचा जो शॉर्टेज आहे सोयाबीनचा त्यापासून आपण मुक्तता मिळू शकतो. आता बीजोत्पादन घेताना तुम्हाला बीजोत्पादन प्रमाणीकरण अधिकारी हे सुद्धा तुम्हाला खूप मदत करतात.
मग प्रमाणीकरण अधिकाऱ्यांचे काय काय कार्य असतं, तर पहिल्यांदा तुमचा बियाणाचा स्रोत ते तपासतात, तुमच्या क्षेत्राची नोंदणी करतात, तुमचं अर्ज, वीज करारनामा, स्रोत पडताळणी अहवाल, मुक्तता अहवाल, खरेदी पावती याची खात्री करतात. नंतर क्षेत्र तपासणी करून प्रक्रिया पूर्व बियाणे आणि बीज प्रक्रिया कशी करताय याची तपासणी करतात. ते झाल्यानंतर तुमची अनुवांशिक शुद्धता आणि तुमचे भेसळीचे प्रमाण, तुमच्या फुलोऱ्या अगोदर फुलोऱ्यानंतर तुमची क्षेत्र तपासणी करून प्रक्रिया झालेले जे बी आहे, ज्या पिशवीत भरायचे आहे त्या पिशवीतून ते एक नमुना बीज परीक्षणासाठी पाठवून देतात, की जे तुम्ही उत्पादित केलेला आहे जे बियाणं आहे त्याची उगवण क्षमता, त्याची भौतिक शुद्धता किती आहे हे तपासणी केली जाते. अनुवांशिक शुद्धता झाल्यानंतर त्याचबरोबर त्याची अनुवांशिक शुद्धता सुद्धा तपासली जाते, की जे उत्पादित झालेले बियाणामध्ये भेसळ तर नाही याची खात्री केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर जर बियाणे तुमचे सर्व याच्यामध्ये पात्र असेल तर मग मात्र त्याला त्यांच्या सहीचा एक मुक्तता अहवाल ते तुम्हाला देतात आणि मग तुम्ही तुमचे उत्पादित केलेले बियाणे हे विक्रीसाठी येऊ शकतात. मग आता बीज उत्पादनासाठी प्रमाणाचे कसे आहेत, तर विलगीकरण अंतर आपण पाहिलंय की विलगीकरण अंतर जर तुमची अनुवांशिक शुद्धता जर राखायची आहे तर मात्र प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे विलगीकरण अंतर असते. जर ज्वारी असेल, तुम्हाला पायाभूत बियाणाचे उत्पादन घ्यायचे असेल तर मात्र 200 मीटर अंतर तुमचं विलगीकरण असायला पाहिजे. आणि उत्पादित झालेल्या बियाणाचा जर साठवणुकीपूर्वी तुमचा ओलावा हा खुल्या याच्या गोण्यामध्ये जर ठेवायचा असेल तर 12% असावा आणि हवाबंद एअर टाईट कंडिशन मध्ये ठेवायचा असेल तर 8% असावा. त्याचप्रमाणे बाजरीचे संकरित वाणासाठी विलगीकरण अंतर 1000 मीटर, प्रमाणितसाठी 200 मीटर आणि सुधारित वाणांसाठी 400 मीटर आणि 200 मीटर. हे आपल्याला पेरणीपूर्वीच इतर शेतकऱ्यांशी चर्चा करून जर कोणी आपल्या अवतीभोवती जर हे विलगीकरण अंतर राखून जर उत्पादन दुसऱ्या वाणाचे घेत असेल तरच मात्र आपले जे उत्पादन झालेले आहे ते अनुवांशिक शुद्ध आहे याची आपण खात्री देऊ शकतो. हेच प्रमाणाचं जे दुसऱ्या पिकांसाठी, समजा भुईमुग असेल, भुईमुग हे स्वपरागित असल्यामुळे 3-3 मीटर अंतर तुम्ही पायाभूत प्रमाणितसाठी ठेवू शकता. सोयाबीन साठी सुद्धा 3-3 मीटर तुम्ही अंतर जर तुम्हाला अवेलेबल असेल तर बीजोत्पादन घेऊ शकता. त्याचप्रमाणे कापसाच्या पायाभूत बीजोत्पादनासाठी विलगीकरण अंतर 50 मीटर आणि प्रमाणित सर्टिफाईड सीड साठी तुम्ही 30 मीटर अंतर ठेवणे अपेक्षित आहे. कांद्यासाठी तुम्हाला 1000 मीटर पायाभूत साठी आणि 500 मीटर प्रमाणित साठी आवश्यक आहे. कांद्याचे बियाणे साठवणूक करताना मात्र जर तुम्हाला खुल्या गोण्या पिशव्यांमध्ये जर ते ठेवायचं असेल, साठवणूक करायची असेल तर त्याचा ओलावा 8% पाहिजे आणि जर एअर टाईट कंडिशन मध्ये जर तुम्हाला ठेवायचं आहे असेल तर मात्र 6% त्याचा ओलावा पाहिजे, जेणेकरून पुढच्या सीझन पर्यंत त्याची उगवण क्षमता टिकून राहील आणि त्या साठवणुकीतील किडी म्हणा किंवा बुरशी म्हणा याच्यापासून त्याचे संरक्षण होईल. बीज परीक्षण, ज्यावेळी तुम्ही एखादं उत्पादन बीजोत्पादन घेताय, तुमचं क्षेत्र तपासणी अधिकारी तुमच्यातला जो बियाणाचा नमुना आहे तो बीज परीक्षणासाठी पाठवतो. बीज परीक्षणासाठी तो बियाणे तपासणी प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर त्यामध्ये त्याची उगवण क्षमता तपासली जाते. उगवण क्षमता तपासताना त्या 3 प्रकारे त्या पिकाच्या बियाच्या साईज नुसार त्याची उगवण क्षमता तपासता येते. म्हणजे शोष कागदाच्या वरती टॉप ऑफ पेपर, कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून म्हणजे बिटवीन पेपर
आणि त्यापेक्षा जर मोठ्या साईजचं जर बियाणं असेल तर वाळूमध्ये सुद्धा त्याची उगवण क्षमता तपासली जाते. या उगवण क्षमता तपासताना एक त्या बियाणे कायद्यामध्ये प्रत्येक पिकाच्या तो उगवण क्षमता किती काळानंतर त्याची घ्यायची आहे, फायनल काउंट, शेवटचा जो तुमचा काउंट आहे, उदाहरणार्थ सोयाबीन असेल, सोयाबीनला तुम्हाला उगवण क्षमता जर तपासायची असेल तर ती 2 उगवण क्षमता कागदाच्या मध्ये ठेवून 8 दिवसांनी तुमचा तो फायनल काउंट घ्यावा लागतो. त्याची आर्द्रता 90% त्या मशीन मध्ये पाहिजे आणि तुमची जी आतलं तापमान आहे ते 20 अंश सेल्सिअस पाहिजे. या सगळ्या कंट्रोल्ड कंडिशन मध्ये त्याची उगवण क्षमता तपासली जाते. तपासण्यापूर्वी ज्यावेळी त्याचा फायनल काउंट घ्यायचा असतो त्यामध्ये मग त्या जे उगवून आलेले बियाणं आहे त्या कागदामध्ये त्याचं वर्गीकरण हे नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण चांगले रोपे, ॲबनॉर्मल म्हणजे विकृत रोपे आणि कठीण बी, जे बी उगवलंच नाही, अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. जे नॉर्मल सीडलिंग आहे ज्याचे मूळ आणि त्याचा वरचा वाढणारा भाग जे रोप आहे ते मात्र नॉर्मल जर तुम्हाला जर वाटलं की तर असेल तर त्याची वर्गीकरण नॉर्मल सीडलिंग मध्ये केलं जातं. कधी कधी काही रोपांना मूळ असतं, वरचा शूट नसतो किंवा वरचा शूट असतो, मुळाची वाढ कमी झालेली असते, त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. मात्र हे ॲबनॉर्मल आणि जे रोप जे बी उगवलंच नाही किंवा जे कुजलेलं आहे ते मात्र या काउंट मध्ये न जाता सर्व जे नॉर्मल सीडलिंग आहे त्याचं मोजून ते 4 आवर्तनामध्ये घेऊन 100 बियाणाचे त्याचं ॲव्हरेज काढून मग त्या तुमच्या तयार झालेल्या बियाण्याचं उगवण क्षमता किती आहे हे ठरवलं जातं आणि मग ते तुमचं बियाणं उगवण क्षमतेमध्ये पास आहे की नाही हे ठरवलं जातं. साधारणतः सोयाबीनसाठी जर तुमचे लावलेले 4 आवर्तनाचे 100 सीड मध्ये 70 सीड जरी चांगले उगवले तर मात्र तुमची उगवण क्षमता ही पास आहे असं आपण गृहीत धरूया. जर आपल्याला बीज घरच्या घरी आपण उत्पादन केलेलं आहे आणि आपल्याला खात्री आहे की आपलं बीज चांगलंच आहे, आपल्याला ते पुढच्याच याच्यासाठी वापरायचं आहे, तर मग आपण काय करू शकतो की आपण ती बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याऐवजी कमी काळात जर आपल्या बियाणाची उगवण क्षमता आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर आपण घरच्या घरी सुद्धा आपण ही बियाण्याची उगवण क्षमता तपासणी पाहू शकतो. मग त्याच्यासाठी काय करतात की एखादं पटकर ओलं करून घ्यायचंय, 100 दाणे आपण एका ओळीत 10 याप्रमाणे 10 ओळी मांडायच्या आहेत आणि त्याच्यावर दुसरं ओलं गोनपट टाकायचं आहे. पटकर 7-8 दिवस ओले राहण्याकरता दररोज त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारी आर्द्रता मात्र त्याला मिळत राहिली पाहिजे आणि मिळालेली आर्द्रता ही त्याच्या वाढीसाठी पोषक असते आणि खेळता हवामान पाहिजे, जेणेकरून आपण त्या 2 ओलसर गोनपटामध्ये किंवा 2 कागदामध्ये पेपरच्या जे बी लावलेलं आहे ते साधारणतः आपण जे पाणी 8 दिवसानंतर मात्र आपण 100 दाण्यापैकी हे आपल्याला घ्यायचं आहे. त्यात तुम्ही कागदही वापरू शकता. अशा प्रकारे हे आपल्याला 4 आवर्तनामध्ये ठेवलं तर आपल्याला एखाद्या आवर्तनामध्ये जर जर ऑन अँड ॲव्हरेज आपल्याला 3 आवर्तनामध्ये किंवा 4 आवर्तनामध्ये हे बियाणाची उगवण क्षमता किती आहे याचं आपल्याला कन्फर्मेशन होईल आणि मग आपण घरच्या घरीच आपण ठामपणे सांगू शकतो की माझं बियाणाची उगवण क्षमता किती आहे. आता आपण मागाशी मी तुम्हाला सांगितलं की
मग त्याच्यामध्ये आपण ते वर्गीकरण करायचंय की चांगलं नॉर्मल सीडलिंग कोणतं आहे, ॲबनॉर्मल कोणतं आहे, डेड कोणतं आहे, आणि त्याप्रमाणे जे नॉर्मल सीडलिंग्स असतील त्याचा काउंट घ्यायचा आहे. सपोज तुमचं सोयाबीन आहे, सोयाबीन किंवा कांदा आहे, ते जर तुमचं 70 चांगले जर नॉर्मल सीडलिंग जर आले तर समजायचं की आपलं बियाणे उगवणक्षम आहे. नेक्स्ट नेक्स्ट जर तुम्हाला उगवण क्षमता, आता हे आपण पाहिलेलंच आहे. नेक्स्ट 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 आता मागाच्या प्रमाणेच आपण हा चार्ट नुसार कमीत कमी उगवण क्षमता किती आहे हा चार्ट आहे. आणि जे आपण बियाणे परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जे आपण बी लावतो त्याचे सुद्धा प्रमाणाचे ठरलेले आहे. तुमचं जर ज्वारी असेल तर तुम्हाला ते कागदामध्ये ठेवायचं आहे, त्याचं तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस मेंटेन करायचं आहे. 10 दिवसानंतर तुम्हाला ते तपासायचं आहे. जर 75% जास्त जर तुमची उगवण क्षमता असेल तर मात्र ते बी तुम्ही उगवणक्षम आहे असं प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता आणि त्याची विक्री करू शकता. आज याचप्रमाणे दुसऱ्या पिकांचे सुद्धा प्रमाणके ठरलेले आहेत. याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरच्या घरी तुमच्या बियाणाची उगवण क्षमता तपासू शकता. मात्र या मशीनच्या प्रमाणेच त्याची उगवण क्षमता येईल याची खात्री नाही, परंतु मात्र त्याच्या आसपास तुम्हाला मात्र 100% उगवण क्षमता मिळेल. हा जो चार्ट आहे तो बियाणे जे उगवण क्षमता परीक्षण प्रयोगशाळा असते त्यामध्ये तुम्ही किती अंश तापमानाला आणि किती दिवसांनी तुम्हाला ते उगवण क्षमता पाहिजे आहे याच्यासाठीचा हा तक्ता आहे. नेक्स्ट नेक्स्ट हेच या तक्त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या पिकांची माहिती दिलेली आहे. नेक्स्ट पीक तुम्ही उत्पादन घेत असताना तुम्हाला भेसळ, मी सांगितलं की भेसळ असू शकते. त्यात मग भेसळ म्हणजे काय, तर भेसळ कोणत्या वेळी काढायला पाहिजे. जर सेल्फ पॉलिनेटेड सोयाबीन सारखं पीक असेल तर संपूर्ण पिकाच्या वाढीच्या काळात वेळोवेळी तुम्हाला ती भेसळ काढायची आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या नजरेस ती भेसळ येईल त्यावेळी ती काढायची आहे. आणि परपरागित पिके क्रॉस पॉलिनेटेड जर पिकं असतील मात्र ते पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच मात्र तुम्हाला ती भेसळ काढायची आहे. फुलोऱ्यात आल्यानंतर मात्र त्याचं पॉलिनेशन होऊन मग मात्र त्याची अनुवांशिक शुद्धता अडचणीत येऊ शकते. आता नेक्स्ट बियाणे काढणीपासून ते साठवणुकीपर्यंत प्रवास कसा होतो. बियाणे काढणे, मळणे, वाळवणे, प्रक्रिया करणे, वजन करून बॅगा भरणे हा पूर्ण प्रवास त्या बियाणाचा चालू असतो. मग मात्र सर्व करताना आपल्याला काही महत्वाच्या बाबी आपल्याला ध्यानात ठेवायच्या आहेत. काढणीची वेळ कधी काढायची आपल्याला, ती पिकाची काढणी कधी करायची आहे तर शरीरक्रिया पक्वतेच्या वेळेस, जेणेकरून त्या उत्पादित झालेल्या बियाणाची उगवण क्षमता आपल्याला जास्तीत जास्त ठेवता येईल. काढणी आणि मळणीची पद्धत, ज्यावेळेस आपण काढणी मळणी करतो त्यावेळेस मात्र भेसळीची शक्यता असते आणि बियाणास इजा होण्याची शक्यता असते. त्यावेळेस मात्र जास्त काळजी घ्यायची आहे. वाळवताना आपल्याला त्याची सुरक्षित पातळीपर्यंत त्याचा ओलावा, आर्द्रता आपल्याला आणायची आहे आणि मग त्याची साठवणूक करायची आहे. नेक्स्ट आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला साठवणुकीपूर्वी सर्वसाधारणपणे आपल्याला एक थंब रूल काय सांगतो
की बियाणाचे आर्द्रता जर तुमचं मॉइश्चर 1% जर कमी केलं तर साठवणुकीचा कालावधी तुमचा दुपटीने वाढू शकतो. म्हणजे तुमचं किती सीडची साठवणूक तुम्ही दुपटीने वाढू शकता. मात्र ओलावा तुमचा या 5 ते 14% रेंज मध्ये पाहिजे. 5 ते 14% रेंज मध्ये जर तुमचा जर मॉइश्चर जर असेल आणि तुम्ही जर 1% जरी तुम्ही ते मॉइश्चर कमी केलं तर साठवणुकीचा कालावधी तुमचा दुपटीने वाढतो. त्याचप्रमाणे तापमान जर तुम्ही 5 अंश सेल्सिअसनी कमी केलं साठवणुकीच्या काळात तरी तुमचा साठवणुकीचा कालावधी दुपटीने वाढतो. मात्र हे तापमानाची रेंज काय आहे? 0 ते 50%. 0 ते 50% मध्ये 50%च्या वरती नाही, पण 50%च्या या रेंज मध्ये जर असेल तापमान आणि तुम्ही जर 5 अंश सेल्सिअसनी जर टेम्परेचर कमी केलं 30 अंश सेल्सिअस ऐवजी 25 अंश सेल्सिअस जर टेम्परेचर मेंटेन ठेवलं साठवणुकीच्या काळात तर साठवणुकीचा कालावधी तुमचा दुपटीने वाढतो. सुरक्षित साठवणुकीसाठी आर्द्रता म्हणजे मॉइश्चर आणि तापमान जे फॅरेनहाइट मध्ये याची बेरीज जर 100 आपण जर यांची बेरीज जर 100 मेंटेन ठेवली, तापमान 50 फॅरेनहाइट पेक्षा जास्त न ठेवता, तर तुमचं साठवणूक हे सुरक्षित आहे असं समजण्यास काही हरकत नाही. नेक्स्ट आता तुम्हाला जी साठवणूक करायची आहे ते बीज आपल्याला जे साठवणुकीचं भांडार आहे ते कसं पाहिजे? त्यातलं मात्र हवामान कोरडं पाहिजे, थंड पाहिजे. सूक्ष्म जीवाणू, रोग, किडी, उंदीर याचे मात्र त्याचे तुम्हाला परिणामकारक नियंत्रण करायचं आहे. कारण उत्पादन केलेलं तुमचं बी हे बहुमोल आहे आणि ते दुसऱ्या शेतकऱ्यांना एक उत्तम क्वालिटीचं सीड तुम्ही देणार आहात. त्याच्यामुळे त्याची जपवणूक तुम्हाला करायची आहे. साठवणूक करण्याचे बियाण्याचे ओलावा जो आहे मॉइश्चर आहे तो आपण संरक्षित पातळीपर्यंत आहे की नाही हे ठराविक काळानंतर त्याची तपासणी करायची. स्वच्छता राखून त्याची काळजी घ्यायची. जी साठवणूक करणार आहोत त्या बॅगा मात्र नवीन तुम्हाला वापरायच्या आहेत. त्याची ज्या फरशा आहेत किंवा जे तळ आहे ते जर खराब असेल तर मात्र त्याची दुरुस्ती करून घ्यायची आहे आणि वेळोवेळी कीटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी करून त्या बियाणाची गुणवत्ता जास्तीत जास्त कशी मेंटेन राहील याची काळजी घ्यायची आहे. आता बीज उत्पादनाच्या साठी जे आपल्याला क्वालिटी आपण सीड आपण शेतकऱ्यांना पुरवू शकत हा एक अभिनव एक आपण म्हणूया की प्रयोग आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी समूहाच्या द्वारे आपण घेत आहोत. त्याचा उद्देश काय आहे की दर्जेदार प्रमाणित बियाणाचे उत्पादन आपल्याला वाढवायचे आहे आणि बियाणे बदल दर नवीन व्हरायटी शेतकऱ्यांनी लावली पाहिजे जेणेकरून त्यांचे उत्पादन वाढेल, सीड रिप्लेसमेंट रेट वाढेल. याच्यासाठी हा बीज उत्पादनाचा कार्यक्रम राबवत आहे. स्वपरागित जे पिके आहेत सर अनम्यूट करा तुम्हाला. आणि सर्वांना विनंती आहे कृपया आपले आवाज म्यूट ठेवा कारण डिस्टर्ब होत आहे लेक्चर मध्ये. सर कंटिन्यू प्लीज. हॅलो, येतोय आवाज? हा येतोय सर, कंटिन्यू. आता पुढचं बीज प्रक्रिया जर हा एक आपल्याला टॉपिक होता. बीज प्रक्रियाचे मात्र आपल्याला अनेक फायदे आहेत की जे अजूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना ते वापरण्यास ते कानपूस का असतात हे कळत नाहीये. बीज प्रक्रिया केल्याचे फायदे महत्वाचे म्हणजे त्याची उगवण क्षमता त्या बियाणाची वाढते. त्या बियाणामध्ये बियाणापासून पसरणारा जो रोग आहे, सीड बॉर्न जे रोग आहे ते आपल्याला टाळता येतात.
लावलेले बियाचं जर पासून जे रोग तयार होईल ते मात्र रोग निरोगी आणि जोमदार राहील. रोगट झाडाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला जे प्लांट पॉप्युलेशन आहे हेक्टरी ते तुमचं मेंटेन राहील आणि रोग व किडी यावरील खर्चात तुमची बचत राहील. नत्र आणि स्फुरद याची तुम्हाला उपलब्धता त्या रूट झोन भोवती वाढल्यामुळे साहजिकच त्यापासून जे रोग तयार होईल, जे पीक तयार होईल ते दर्जेदार वाढेल आणि त्याच्यापासून जे उत्पादन मिळेल ते मात्र चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचे मिळेल. आता बीज प्रक्रिया दोन प्रकारे असते, जैविक आणि रासायनिक. जैविक बीज प्रक्रिया आपण कशी करतात तर साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचं जे पाकिट आहे ते 10 ते 15 किलो बियाणास आपण वापरायचं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यायचं आहे. द्रावण थंड झालं की मग 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन त्यामध्ये टाकायचं आहे आणि हळूवार लावल्यानंतर बियाणास समप्रमाणात लागेल. बियाणाचा पृष्ठभाग त्याचे जे पृष्ठभाग आहे त्याचा जो एम्ब्रियो आहे तो खराब होणार नाही याची काळजी घेऊन बियाणे ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात ते बियाणात आपल्याला लावायचे आहे आणि नंतर बियाणे आपल्याला ते सावलीत स्वच्छ कागदावर सुकवायचे आहे. अशी बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण बियाणे मात्र ताबडतोब 24 तासाच्या आत पेरायला घ्यायचे आहे. या मात्र जैविक बीज प्रक्रियेचा फायदा काय आहे ते पर्यावरणात काही त्याचा विपरीत परिणाम होत नाही आणि त्याचा उपयोग म्हणजे की उगम क्षमता वाढते, बियाणाद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात, नत्र आणि त्याचे नत्राची उपलब्धता तयार होते आणि त्यापासून जे बियाणे तयार होईल, जे रोग तयार होईल ते जोमदार आणि निरोगी असेल. नेक्स्ट. आता हे जे जीवाणू संवर्धने किंवा जैविक बुरशीनाशके आहेत ते कसे आहेत तर कापूस, ज्वारी, गहू, भात, इतर तृणधान्य साधारणतः सूर्यफूल, तीळ, कारळ याच्यासाठी ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू संवर्धक आपण वापरू शकतो. त्याचं मात्रा आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे. सोयाबीन, तूर, मूग, इतर कडधान्य यांना आपण रायझोबियमची आपण प्रक्रिया करायची आहे. त्याची मात्रा 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आहे. त्याचबरोबर आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू जे आहे ते सर्व पिकांना आपण वापरू शकतो. त्याची मात्रा आहे 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे. आणि त्याचबरोबर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक जे आहे ते सुद्धा आपण सर्व पिकांना वापरू शकतो. त्याची मात्रा आहे 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे. आता हे जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करताना काय दक्षता घ्यायची आहे की तुम्ही जीवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करायची आहे. तुम्ही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक जर ट्रीट करणार असेल तर ते पहिल्यांदा ते करायचे आहे, नंतर जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करायची आहे. रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहासच करायची आहे आणि ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर पूरक विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया सुद्धा तुम्ही करू शकता. नेक्स्ट. दुसरा प्रकार आहे रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया. पहिलं आपण जैविक, आता दुसरी रासायनिक. रासायनिक मध्ये 3 प्रकारे आपण बुरशीनाशकाची प्रक्रिया करू शकतो. बुरशीनाशकाच्या द्रावणात आपण बियाणं भिजू शकतो. दुसरं, बियाणात बुरशीनाशकाची भुकटी आपण सोडू शकतो. दुसरा प्रकार. या भुकटीमध्ये आपण काय करायचे आहे, 1 किलो बियाणास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन त्या बियाणास थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे आणि मग ते आपण हळूवार त्याला बियाणात चोळायचे आहे. अशी प्रक्रिया मात्र करताना हातामध्ये
रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे असणे फार गरजेचं आहे, कारण हे रासायनिक बुरशीनाशक आहे. आणि तिसरा प्रकार आहे ह्या जो रासायनिक बुरशीनाशकाचं घट्टसर द्रावणाची प्रक्रिया आहे, जी आपण 100 किलो बियाणे 1 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन एखाद्या बीज प्रक्रिया ड्रम मध्ये घेऊन त्या बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रिया ड्रम मध्ये टाकून 30 ते 40 वेळा आपल्याला तो फिरवायचा आहे. हे मिश्रण कोरडे झाले की मग हे सर्व बुरशीनाशक व्यवस्थित त्या बियाणास एकसारखं लागले याची आपली खात्री झाली की मग ते आपल्याला बियाणे सावलीत सुकवायचं आहे आणि मगच पेरणीसाठी वापरायचं आहे. आता रासायनिक बुरशीनाशक वापरताना तुम्ही काय काळजी घ्यायची आहे, तर बुरशीनाशकाच्या द्रावणात जे आपण बी भिजवतो किंवा भुकटी तोडतो तेव्हा जर भुईमूग आणि सोयाबीन या पिकामध्ये काय असतं की त्याचा जो वरची साल असते, जो कवर असतो तो पातळ असतो. प्रक्रिया करताना त्याचं वरच आवरण निघून जाण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळं याची वीज प्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशकाचे घट्ट द्रावण तुम्हाला करायचे आहे आणि मग या बियाणाचे टरफल निघणार नाही याची काळजी करूनच मग त्याला ते आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया करताना जे तुम्ही भांड वापरणार आहे ते मातीचं किंवा प्लास्टिकचं वापरायचं आहे आणि या भांड्याचा मात्र दुसऱ्या कारणासाठी उपयोग करायचा नाही. बीज प्रक्रिया केल्यानंतर सपोज तुम्ही पेरणी केली आणि काही तुमचं बियाणं उरलंय, ते मात्र ते उरलेलं बियाणं तुम्ही स्वतःसाठी किंवा जनावरांच्या खाण्यासाठी वापरायचं नाही, कारण त्याच्यावर आता आपण प्रक्रिया केलेली आहे. प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे आणि तोंडावर मास्क असणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्या तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. बीज प्रक्रिया करताना कधी कधी शेतकऱ्यांची सवयीप्रमाणे तुम्ही तंबाखू किंवा सिगारेट वरता ते मात्र टाळायचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ते जाऊ शकतं आणि तुम्हाला हानी पोहोचू शकते. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही बीज प्रक्रिया करायला घ्याल त्यावेळेस तुमच्याकडे रबरी मोजे, तोंडावर मास्क आणि वापरण्याचे भांडे हे मात्र दरवर्षीप्रमाणे ती एक ठराविक ठिकाणी ठेवून ज्यावेळी तुम्हाला पेरणी करायची आहे त्यावेळेस आपल्याला बीज प्रक्रिया जर केली तर मात्र तयार होणारे त्यापासून अंकुरित होणारे जे रोप आहे, जे बियाणं, जे उत्पादन आहे ते दर्जेदार मिळणार याची खात्री आहे. आता तुम्हाला बुरशीनाशक हे जे आहे ज्वारीसाठी थायरन गंधक, बाजरीसाठी मेटॅलॅक्झेल किंवा 20% मिठाच्या द्रावणात ते 5 ते 10 मिनिटं बुडवले आणि गहू, भात, मका यासाठी थायरन, कापूसासाठी कार्बनडायझिम, कॅप्टन यासारखे बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. तुरीसाठी सुद्धा कार्बनडायझिम, मोगा. धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रश्न असतील ते विचारू शकता. मी शेअरिंग स्टॉप करतोय. शेतकऱ्यांना विनंती आहे काय शंका असतील किंवा अधिकाऱ्यांना विनंती आहे शंका असतील ते विचारू शकता. समीर गायकवाड. हा सर. हा विचारा सर. असं विचारायचं होतं, आपल्या जिथं आपण साठवणूक करतोय तिथं आपण कीटकनाशकाची फवारणी करायची म्हटलं तर कोणती फवारणी करावी की योग्य राहिला? जर वापरलं बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल. काय म्हणला? हॅलो.